गुरुवाक्यसत्यम् एकं परं पदम् अन्यथा शरणं नास्ति तमेव शरणं मम तस्मात् कारुण्यः रक्ष रक्ष महेश्वर शङ्कर पञ्चाक्षर वाचे उच्चारा सोम शङ्कर पंचाक्षर वाचे उच्चारा सोम शंकर ओम शंकर पंचाक्षर वाचे उच्चारा सोम शंकर ओम शंकर पंचाक्षर वाचे उच्चारा सोम शंकर ओम शंकर पंचाक्षर वाचे उच्चारा सोम शंकर पंचाक्षर वाचे उच्चारा सोम शंकर सोम शंकर पंचाक्षर वाचे उच्चारा सोम शंकर ओम 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 शंकर पंचाक्षर वाचे उच्चारा सोम शंकर त्र्यंबकेश्वर महाराज की जय हृदयेश्वर महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय श्री गुरुदेव दत्त दत्त बालक निरंजन सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय बजरंग बली की जय गोपीनाथ महाराज की जय भक्ती नाही केली भक्ती नाही केली ज्याने शिव भक्ती नाही केली ज्याने शिव भक्ती नाही केली त्याची माय व्यर्थ श्रमाली त्याची माय व्यर्थ श्रमाली त्याची माया व्यर्थ श्रामाली त्याची माया व्यर्थ श्रामाली तुमचं संकट समय तुमचा बापच धावून येईल, दुसरं कोणी धावून येणार नाही. त्याप्रमाणे तुमचा जो काही बीज विश्वाद्यम विश्व बीजम तो विश्वाच्या आधीचा आहे आणि आपलं बीजही पण तोच आहे. तेव्हा त्याचं नाव घेतल्याशिवाय आपल्या संकटाचा नाश होणार नाही. जप पंचाक्षर जपोनी पंचाक्षर जपानी पंचाक्षर जपोनी पंचाक्षर केला विघ्नाचा नाश केला विघ्नाचा नाश केला विघ्नाचा नाश केला विघ्नाचा नाश अशा रीतीने आता बाबा सांगतात की 5 अक्षर जर जपले नाही तर त्या आईने कसा तरी जन्म दिला असेल, व्यर्थ झाला ते. ज्याने शिव शिव भक्ती नाही केली ज्याने शिव भक्ती नाही केली ज्याने शिव भक्ती नाही केली ज्याने शिव भक्ती नाही केली त्याची माय व्यर्थ श्रमाली त्याची माय व्यर्थ श्रमाली त्याची माया व्यर्थ श्रामाली त्याची माया व्यर्थ श्रामाली सांगा तिचा काय उपयोग झाला. की जर जो आपला बीज आपलं आहे, आपला आधीचा आहे, आपल्याला उत्पन्न करणारा आहे आणि त्याची जर आपल्या मुलांना भक्ती केली नाही तर आपण जन्माला तरी कशाला आणला असेल, ते व्यर्थ झालं. श्रम झाले ते श्रम 9 महिने बोजा वाढला पाळला पाळलं पोसलं म्हातारा झाला, तुम्हाला पाणी पाजलं तरी पण ते व्यर्थच आहे. सांगा आता तुम्हाला त्या संकट समयामध्ये त्या 33 कोटी देवात जरी तुम्ही जाऊन बसले तर तुमचं कोणी एखादा रक्षण करील का? तुमच्या बापाशिवाय ह्या एवढ्या लाखो दुनियामध्ये कोणी एखादा तुम्हाला सोडायला येईल का? या आपल्या डोक्यात का बसत नाही? पण आपल्याला तात्पुरता व्यवहार आवडतो, समोरचा लांबचा व्यवहार आवडत नाही. तर अशा रीतीने दक्ष राजा त्याला 60 पुरी झाल्या 60.
तर काही लोक देवाला इसरतात, मानाला आणि पानाला हापापले असतात. नको 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 मान नको अभिमान, नको नको मान नको अभिमान, नको नको मान नको अभिमान, नको नको मान नको अभिमान. जोड़े में तू बना तो जे सुखी, जोड़े में तू बना तो जे सुखी, जोडे मी तुफाना तोची सुखी, जोडे मी तुफाना तोची सुखी. असा हा अत्रा व्यवहार आणि त्या बाईच्या आणि मुलाच्या वाट्याला आला. कारण तुम्ही भगवंतांचे सख्य असून असे लाखे का बनले? सख्खेपणा कसा असतो, एकमेकाला तुटून पडतात. जसा आईचा मुलाचा जिव्हाळा असतो, पण आता आई मुलाचा जिव्हाळा म्हटलं तर यांच्याही जिव्हाळ्यामध्ये आता कलियुगामध्ये तुटार झाला. आई पोराला काढून देते तर पोरगा आईला काढून देतो. कुठे यांच्यात सख्खेपणा राहिला? सख्खेपणाचा पत्ता नाही. तुम्ही म्हणता माझ्या पाठचा भाऊ माझ्या मागे धावतो, पण तो धावत नाही. बाळपणी कवडीवारी बादा बादा बतळत त्यानं तुम्हाला. आणि आता मोठा झाला तर नमरावून घरावून दारावून बैलावून करतोच मारामारी. एका सख्खेपणा आहे का रे बुवा? हा, कसं सांगावं तुम्हाला? अरे या शांबड्या कुचक्या व्यवहारा करता का रे? आज सख्खेपणा तोडीता तुम्ही. आपल्या डोक्यात काय येत नाही की हा आता आपला सख्खा भाऊ आहे आणि हा यावर आता घडीवर आहे, 2 दिवसात मरून जाऊ आपण. तर हा असा अंगावर काय येत होत? याला ह्या कार्यानं अभिमान आहे. अभिमान झाला म्हणजे त्याला देव आवडत नाही, बायको नाही, आई बाप आवडत नाही, कोणी आवडत नाही. त्या सिर्फ विषय आणि परपंच आवडतो त्याला. आणि किती पैसा कमावा, किती ऊर ताणून चालावं एवढं त्याला, एवढंच त्याला कळतं. तुम्ही म्हणाला असं का? असा हा एक अभिमानाच्या निशामध्ये आहेत. असा हा दक्ष राजा आणि मानामध्ये मानामध्ये ना अभिमानामध्ये गर झाला होता. प्रत्येक पोरीकडे जायचं. का ग बाई, तू कोणाच्या नशिबानं खाती? पिताजी तुमच्यात खा. आणि त्या पोरीचे जवळ आशेतले भागूच होते. ज्याच्या घरी काही नव्हती तेच घर जवळ वाटतात. ज्यांच्या घरी ते कशाला ते बगलात घालतील घेऊन जातील. बा कसा हसू आलं. जे ले भागू तेच घर जवळ वाटतात. ज्याच्या घरी सूर नीट पाठ येत होतो, ए हा लग्न झालं का हात धरीन घरी घेऊन जाईन तुझ्या संपत्तीला काढीला. असे जे काही बिन पैशाच्या व्यतिरिक्त गरीब दारिद्र्य हे काय करतात, घर जवळ होऊन. तेव्हा या राजाच्या घरी संपत्ती पाहिल्यानंतर बरेच म्हणजे 59 जवळ झाले. त्यांना घरी जायचा पत्ताच नाही. त्यामुळे राजाला खूप मान अभिमान वाढला की माझ्यामुळे इतक्या मुली आणि इतके जवई खातात पितात. शेवटला पार्वती माई आणि जन्माला आली. ती झाली 4, 2, 6 वर्षाची. गेले तिच्याकडे 8 वर्ष, 10-12 वर्षात 10-15 वर्षाची झाली. पार्वती ए गिरिजा, काय म्हणता म्हणे पिताजी? अगं बाई तू कोणाच्या नशिबानं खाते? खरे ते खरे, पोटासाठी लबाड बोलू नये. पोटाला भेटत मग का बापाच्याच नशिबानं खातो का आपण? पोटाला भेटत, साडी भेटती, चोळी भेटती, खायला भेटत, मग बापाची तुम्हीच चांगली. हे का खरं आहे का? सांगे ते खरे सांगे, ऐका, खरं सांगा. सांगे ते खरे सांगे, सांगे ते खरे सांगे. भरत रागे बरो, भरत रागे बरो, भरत रागे बरो, भरत रागे बरो. आणि खरं कोण सांगाल? जो खरा असेल तो सांगेल. शाबास मामा, काय उत्तर दिलं गोड. खरं कोण सांगेल? जो खरा आहे. लबाड थोडे सांगणारे. तेव्हा आता ही खरी यांनी प्रश्न केला. म्हणजे पिताजी तुम्ही आईने 9 महिने
गर्भात धारण करून माझा बोजा वाहून सेवा केली. तुम्ही आतापर्यंत पालन पोषण करून कपडे लत्ते घेऊन सांभाळ आणि आता कोणाच्याही मला पदरी टाकाल त्याच्या नशिबानं मी खाईन. लय राग आला. आता ही कशी त्याच्या नशिबानं खाती तर आपण पाहू. विचार केला की पहा बापासून इतका वाईट झाला. बापासून मुलीचं वाईट करायला तयार. सांगा कुठे सख्खेपणा राहिला रे ताई अक्का. काही खरं नाही. अरे 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 हा अर्थ यावाऱ्या. सख्खा बाप पहा आणि त्या खऱ्याला कोणी पुसाना. खरं सांगावं तर सखी आईला राग येतो. याला खरं सांगितलं त्या बापाला राग आला. आता पुढे काय करायचं काय मग ठराव केला की प्रधानाला बोलिलं प्रधान इकडे या म्हणे. काय की हिला असा नवरदेव पाहून आण लाल गळती बोबडी वळली मुंडक हालत थरथर कापतो म्हणजे लग्न लावल्या बरोबर जरी मांडावत मिळाला तरी बरं आहे. पाय वाईट लक्षण असा नवरदेव पाहुणा आणि हिला उद्याच्या उद्या कोणाच्या गळ्यात घालून देऊ. गेला तो प्रधान स्वर्गामध्ये. अशी इंद्र सभामध्ये सभा बसलेली भरझा. तेव्हा दक्षाचा प्रधान आल्यामुळे सगळे लोक नमस्कार करतात. या प्रधानजी या या या. काय भानगडी आज कुणीकडे आले काय उद्योग आहे. काय नाही म्हणे आज आमचा उद्योग असा आहे की दक्षाची जी लहानी मुलगी पार्वती आणि तिला वर पाहायला आलो म्हणे. आता इथे का थोडे लोक होते का ते मिटिंगमध्ये थाटेल थुटेल माटेल. हवा हा इंद्रवरी त्या का नाही. हवा विष्णू नाही. ब्रह्मदेव नाही. अग्नी नाही. वरून म्हणजे मग वर कसा लागत म्हणे. हे वर कामाचे नाही म्हणे. म्हणजे मग वर कसा सांगितला की जग म्हातारा कसा पाहिजे. जग म्हातारा. त्याच्या तोंडाला बी काय कसं आलं पाहिजे जग म्हातारा. आणि खरी तो जगाचा खोटा बोलला का तो. कोण मागितला त्यांना. तो कोण आहे जगाचाच म्हातारा आहे तो. आपल्या आणि थोडासा आपला म्हातारा आहे तो. कोणाचा आहे सगळ्या जगाचा म्हातारा. त्यांनी सांगितलं की जग म्हातारा. मग देव लोकांनी सांगितलं हे बा म्हणे आता इथे तर आमच्यात तर काही कोणी नाही म्हणे पण त्या कैलासाच्या टेकड्यावर एक म्हातारा बसले बा तुम्हाला पास होईल तर पहा. आणि जाऊन एक जण फुनगीला आले गेले महाराज 8,000 रूप धरताल तर पार्वती घरात येत. तुम्ही जर असे नटले थाटले तर पार्वती काही घरात. कारण पार्वतीला आम्ही सायास करून जन्माला आणलं. कारण की तो तारकासूर मरत त्यांनी असा वर मागितला होता की ब्रह्मदेव आले की म्हणे मला मरण नको म्हणे. मरण कसं पाहिजे म्हणे शंकराला पोरग होईल त्याच्या हातून माझं मरण. म्हणून ह्या देवाना खटपटी केल्या. त्या आधी माईला तिथे जन्माला आणलं आणि यायला बी तयार धरलं. यायना रूप काय सांगा. ते रूप इकून फुंडग्या झाल्या तिकून पुगळतो इकून नाक गळत इकून ढालतो. का हो म्हणे आमच्या दक्षाच्या मुलीचं वरदान वर होता का तुम्ही. पहा माम पहा बा म्हणे मी तर असा आहे माझा काय उपयोगी नाही. आम्हाला असाच लागत तुम्ही. मग न्या म्हणे बा. आता बायको काय कोणाला कडू लागती का म्हणे. बायको कोणाला कडू. बायको ही प्रत्येकाला गोडच लागती. लगेच नंदीवर बसला. नंदीनं असे सोंग घेतलं का नाही तर बाईला हाडकावर एवढे किचर भद पडे इकून पुगळतो इकून रगत गळतय. बसले नंदीवर. चालले गावाच्या बाहेर ठेवलं. दक्षाला सांगितलं का तुम्हाला जवळ पाहायचा का म्हणे हा. म्हणजे कसा तर म्हणे पाय सांगितल्यापेक्षा पाहून घ्या ना. पाहायला गेलं तर यांना नाक झाकलं. नाक की याच्या अंगावरून पू गळतो हे लाल गळती हे शेंबूड गळतो हे थरथर टाकून. आता हा जर वातानं मेलं तर कसं करायचा. प्रधान 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 आठव पाठव पाठव नाहीतर इथेच कर. काय करायचं तिला आनंदी त्याच्या नंदीवर बसून. लगेच आणलं बाईला. ती काय 10-5 मंत्र तंत्र त्या भामनाच्या हाताने बोलले दिली गाड्यात घाल. जा म्हणे आता जवळ वा जा म्हणे आता हिला घेऊन. बरं आहे काय हरकत. बसल्या आधी माया शक्ती ना भगवान नंदीवरती. अरे भगवान
जेवढे भगवंतांचे भक्त आहे तेवढे तरेल बरं, जरा लक्षात ठेवा. धर्म तरतो, काय करतो? धर्माबिने नाही गती, धर्माविने नाही गती, धर्माविने नाही गती, धर्माविने नाही गती, धर्मजीवाचा संगती, धर्मजीवाचा संगती, धर्मजीवाचा संगती, धर्मजीवाचा संगती. आपल्या पायी आहे का संगत आपल्या जीवाला? तर अशा रीतीने आणि भगवान म्हणजे कसे आहेत की एक कात्यायन मुनी होते, ते जिज्ञासू होते की आपल्याला धर्म कळाला पाहिजे. मामा माझ्याकडे पाहा, मामा आहे काही वकार द्यायला असले तर मला जर सगळं अवसानी. आता इथे काय पोर सोर एखादा इकडे पाहिजे. कात्यायन मुनी आणि स्वतः म्हणी आता संतांना, ऋषीला, विद्वानाला, पंडिताला पुसायला जावा तर 12-12 वर्षे जरी लंगट्या धुतलेन, मडकेन गाडगे धुतलेन, बैलन गायीन म्हशी जरी वळल्या तरी लवकर दाखीत. मग त्यापेक्षा आपणच करावं की त्यांनी स्वतः देवालाच विचारण्याचं ठरवलं पहा. तर त्यांचं तपश्चर्या पहा कशी की एका पायाच्या अंगठ्यावर उभं राहून 100 वर्ष कठोर तपश्चर्या केली पहा. तेव्हा 100 वर्षानंतर आकाशवाणी झाली. काय झाली? हे कात्यायन मुनी, तुझे शंकेचं निरसन जर करायचं असेल तर सारास्वत नदीच्या तीरावर सारास्वत मुनी आहे, त्यांच्याकडे तुम्ही जा. यांना तपश्चर्या आटोपली, ती आकाशवाणी लिहून घेतली आणि त्यांच्या मोहर नेऊन टाकली. तर विद्वान मनुष्य मला येतं किंवा मी सांगतो असं कधीच म्हणत नसतो. त्यांनी सांगितलं, यांनी सांगितलं, हे महाराज, कोणी म्हणतो जपाना मनुष्याचा जपात जप केल्याने धर्म घडतो, कोणी म्हणतो तीर्थ केल्याने धर्म घडतो, कोणी म्हणतो प्राणायाम केल्याने धर्म घडतो, कोणी म्हणतो कशानी कशानी वगैरे वगैरे. तर मला एक नक्की सांगा का खरा धर्म कोणचा आहे? मग देवानी सांगितलं त्या मुनीने, मला काय सांगता येणार नाही, पण माझ्या मातेने मला उपदेश केला ते तुम्हाला मी इथंभूत सांगतो. तेव्हा अर्थात नासून सावलीप्रमाणे जाणार आहे म्हणे. तीर्थ शंकराचे भक्त वाचतील. जपो आणि पंचाक्षर, जपोनी पंचाक्षर, जपानी पंचाक्षर, जपोनी पंचाक्षर, केला विघ्नाचा नाश, केला विघ्नाचा नाश, केला विघ्नाचा नाश, केला विघ्नाचा नाश. अशा रीतीने त्या सारास्वत मातीच्या मुखातून असं निघलं की संपूर्ण जग नश्वर आहे, सावलीप्रमाणे हे नासून जाईल. शीर्फ शंकराचे भक्त तेवढे राहतील. लक्ष घ्या, बाबांनी आपल्याला काय सांगितलं आहे की तुमचं बीज काय आहे, तुमचा म्हातारा कोण आहे विसरू नका. जो बापाला विसरला तो 3 लोकातून उकला. तर अशा रीतीने सांगितल्यानंतर ती काय सांगते की शंकराची पूजा, आरती, भक्ती करणं हाच माणसाचा धर्म झाला. विश्वास अजून सांगतात कारण असं का, भगवान धर्म वर्षभर
खरा भगवान कोण आहे? वर्षभ म्हणजे नंदी. धर्म कोण आहे खरा? नंदी. पहा काय म्हटलंय त्या कात्यायन मुनीना. काय भगवान धर्माचे नाव वर्षभ आहे. धर्माचं नाव वर्षभ आहे. आणि असा त्या वर्षभावर बसलेला तो परमेश्वर 5 अक्षराचा जपो दोन्ही पंचाक्षर जपोनी पंचाक्षर जपानी पंचाक्षर जपोनी पंचाक्षर केला विघ्नतनाच केला विघ्नतनाच केला विघ्नतनाच केला विघ्नतनाच. आता तो भगवान 5 अक्षरी नमः शिवाय. हे 5 अक्षर जपल्याशिवाय विघ्न जाणार नाही. हे तरुण उपाय बी सापडणार नाही. तासा ते भगवान वर्षभ नंदी भगवान वर्षभ भगवान धर्म भगवान नंदी के नाव वर्षभ आहे. आणि अशा त्या धर्मावर बसलेला हा शंकर आहे. आय काही मोठी गहन 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 वस्तू आहे. माझं म्हणतो अरे जरा नीट बाई, जरा धर्मावर बाई सांगा. आपण बसलो कशावर? आता एवढं सांगा मला, तुम्ही सगळे सांगा कशावर बसलो रे? अरे आपण गाडीवर बसलो, मोटरीवर बसलो. एका धर्म आहे का? धर्मावर आरूढ झालेले जे भगवान शंकर शिवजी यांना तुम्ही शरण जा. आणि हा मंत्र म्हणा. मी म्हणत नाही बरं का, तिथे म्हटलं ते ऐका. नाही तर म्हणा बाबांनी रात्री दिला मंत्र जपतो आम्ही. त्या ग्रंथात सांगितलं आहे की जपो पंचाक्षर जपोनी पंचाक्षर जपानी पंचाक्षर जपोनी पंचाक्षर केला विघ्नतनाच केला विघ्नतनाच केला विघ्नतनाश केला विघ्नतनाश. अशा रीतीने या भगवंताचं नामस्मरण करणारे लोक तरतील. म्हणून हिर जर खणली, तिला पाणी जर खरट लागलं तर ते श्रम व्यर्थ. ऐका बायाओ. आणि बायको केली ती खाट्या निघली तोय परपंच व्यर्थ. आणि आपण जन्माला आलो आणि आपण हा धर्म नाही बाळगला, मग आपण खरीच खरी आहो का आता? सांगा तर, सांगा 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 आपण खरी आहो का आता? त्या हिरीला व्यर्थ केलं, बाईला व्यर्थ केलं ना आपण खरे आहे का? कसा या वाऱ्या चांदो आणि खऱ्या म्हणना चांडोनी खऱ्या देवा चांडोनी खऱ्या देवा चांडोनी खऱ्या देवा चांडोनी खऱ्या देवा. असा हा खरा सत्यम सत्यम पुन्हा सत्यम धृत मुचिते. वेदशास्त्रात पर नास्ती न शंकरच परा. एवढाच देव त्या संजीवनी मध्ये सांगितला पाहते. वेदाने बी सांगितलं आहे. मग असा हा खरा देव सांडून आपले किती देव असतील तर लिवता लिवता दिवस जाईल तरी टिपल्या जाणार. जाणारे लोक तरत असतील तर शंकराकडे तरतील. एवढं सांगायचं तुम्हाला. अशा रीतीने त्या बाईने आणि शंकराने पार्वतीला घेतले गेले कैलासावर दिलं रूप प्रगट करून. बाई बिन बाबा बी मस्त अवस्थेत आले. भाऊ वाट पाहत्यात जवायचा निरूप कावा येतो कावा नाही, कावा येतो कावा नाही. चिंता पडली की एवढा म्हातारा गलत झालेला ना, अजून काऊन मरा ना गुरुजी.
चला म्हणे आपण उभे उभ्या जाऊन तरी पाहू म्हणे. जाऊन पाहते तर मस्त व्याघ्राम आसनावरती असे मस्त पडले दिवे ते फुलले आहे पाहून राहिले. तर शंकर काय त्यांच्याशी बोलले नाही ना चालले नाही. बोलावं कोणाशी? ज्याला प्रेम असल त्याच्याशी बोला. हा. पार्वती पलीकडल्या दरवाजात उभं राहून पाहत होती की आता माझे बाप आले काय म्हणतात शंकर पाहत. पण शंकर बोलले नाही चालले नाही. हे जेव्हा झटकले तसेच फाटकन गेले निघून. आता याची काहीतरी योजना करायला पाहिजे. दुराचारी लोक एकदा खटपट केल्याने पोट भरत नाही. पार्वती म्हणती देवा माझे वडील होते ते त्यांना तुम्ही बसायला टाकलं नाही बोलले नाही. म्हणजे अगं त्याला जर प्रेम नाही तर त्याच्याशी काय बोलू. बरं बसायला जर टाकला असतं तर तुझ्या बापा पै पुण्य तरी किती के म्हणे. हाय एवढं तेवढं तर ते त्यात सत्र निघायला टाकला असत. बोगडे आणि तुम्हाला तर बसायला नाही टाकलं तर लय राग येतो बाबा. पाटील हो बाबा गुरु बाबा काय हो असा कसा पाहुणा हो त्यांना बसायला सुद्धा. अरे बसायला टाकल्यावर पुण्य जात. पुण्य ढुंगाचं कशाचं? आपल्या शरीरातून त्याच्यावर ढुंग टेकीत नाही तर पुण्य वळचून. बरोबर आहे ना? म्हणून या करताना कोणाच्या विलासावरती बसू नये. आपल्या कष्टाची गोंगडी गोधडी काय असेल नसेल त्याच्यात झोपावर त्याच्यातच राहा. पण कोणाचे लोड गाड्या पाहू. म्हणून देव सांगतात अशा या श्रीमंतांच्या जर तुम्ही लोड गाड्यावर जाल तर काही उपयोग होणार नाही. असलं नसतं ते घेतील करू. तसे सज्जन घेणार नाही. नको या दुर्जनाची माडी मंदिरी या सज्जनाची झोपडीवर. नको लोड गादी या सज्जनाची गोधडी बरी. हा काही मेला नाही पण याचा मरण अपमान करणं मरण सारखंच हे. कारण यज्ञामध्ये आविर्भाग म्हणजे शंकराचा आहे. कोणाचा आहे? आणि आविर्भाग यानं त्याचा न देता 33 कोटी देवाला आविर्भाग द्यायचा. विष्णू अग्नी नारायण बृहस्पती सगळे लोक आले. असा मोठा यज्ञ विस्तीर्ण मंडप ते 16. तर नारद म्हणे ते जर ती गंमत होईल म्हणे आता. अरे ताई काय बापाच्या घरी मोठा यज्ञ आणि तू काय बसली टिया कैलासाच्या टेकड्यावर. अरे नारदा पण आम्हाला आमंत्रण नाही ना म्हणे. बापाच्या घरी जायला आमंत्रण. बापाच्या घरी जायला कशाला आमंत्रण पाहिजे म्हणे. उठलं का चालायचं म्हणे. हा दुसरं कोणी असतं ते होत. बरं म्हणे पाहते देवाला विचारून गेली. देवा म्हणे वडिलाच्या घरी मोठा यज्ञ मी जाऊ का म्हणे. हे पार्वती बघ तू जाशील पण तुझा अपमान झाल्याशिवाय नाही म्हणे. काय नाही व्हायचं म्हणे. मी जातेच म्हणे. जाय म्हणे पण आपण तर काही येणार. जवळ रुसला तर त्या सासऱ्याचं तोंड पाहत नसतो. पण पोरीला जावाच लागत. आली ग गोंडी आली ग बिली आली ग मांगी आली ग भिकारी. तिची टिंगल करायला लागली. पहा त्या बहिणीची. अरे कोणी नाही रे कोणाचे कलाची दान प्राण्या कलाची दान. सावध बसा जरा. झोपा घेऊ नका. थोडस ऐका. मला फार त्रास आहे दुखण्याचा. पण तुम्हाला पाहिल्याने जातो. माझा परमेश्वर तुमच्यात आहे. तुम्हीची नजर महार पडताच माझा तो रोग आपाप पळतो. मी खुशाल प्रवचन दणकवून करतो. का म्हणत पडलो होतो. आई मिळत नाही. शिऱ्या वाटेल तेवढ्या जगात भेटती. आई भेटत पण एवढा त्यांचा द्वेष वैरकार. पण त्या आईला गोळात गोड लागला. पार्वतीला असं कवळीत धरलं खाली बसवलं आणि कासार आणला तो आणि तिला चुडा भरला. पार्वतीला चुडा भरला. चुडा
पार्वतीने चुडा घेतला आणि यज्ञामंडपामध्ये चक्कर दिला तर पहाटी तर शंकराचा आविर्भाव नाही. मग तिने बापाकडे चांगली नजर केली की अरे दे अरे बा पिताजी अरे काय केलं तो आपण बोलता येईना. तिच्या आधी दधींची ऋषी आलती एवढा मोठा यज्ञ म्हणता आपण जाऊन. तर दधींची म्हणजे बाबासारखे कट्टी शिव भक्त त्यांना दुसरं काही माहितच. शिव म्हणजे शिवच. भक्त कट्टी. दक्षाच्या यज्ञात चक्कर दिला, लांब झाडाखाली जाऊन बसले, मोठ्या नारळ ठुला. रे दक्षा रे काय मातला रे तू. ज्या यज्ञाचा अधिपती शंकर त्याचा आविर्भाव न देता तू हे एवढे गोळा केले रे म्हणे. जाय तुझ्या यज्ञाचा सत्यनाश. गेला यज्ञ बुडाला, गेला सारा पांडा.